नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये. बऱ्याच दिवसापासून आमचे व्हिडिओ येत नव्हते, तर आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी अपलोड करत आहोत. ते आहे कोळंबी फ्राय. तर इथे मी कोळंबी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली होती. त्यानंतर हळद, मीठ आणि लिंबू लावून त्याला अर्धा तास आम्ही मुरवत ठेवलेलं होतं. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल घेतल्यानंतर जिरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, की जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला अतिशय सहज बघता येतील आणि फार साध्या सोप्या पद्धतीने इथे आपण हे पदार्थ बनवत असतो. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की जो कांदा आहे हा चांगला तळला गेला पाहिजे. त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत एक टमाटा आणि त्यानंतर टमाटासुद्धा ह्या तेलामध्ये आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कोळंबी फ्राय जी आहे त्यामध्ये कांदा आणि टमाट्याची चव ही एकदम वेगळीच लागत असते. आणि त्यानंतर आपण आता इथे 2 हिरव्या मिरच्या मधोमध कट केलेल्या आहेत, या टाकून घेतलेल्या आहे. मी देठासकटच या मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे, की जेणेकरून जो टमाटा आहे हा पटकन शिजेल. आणखी आपण जी कोळंबी आहे त्यामध्ये सुद्धा आपण हे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जवळपास 1 चमचाभर इथे आलं लसणाची पेस्ट आहे, ही सुद्धा आपण इथे टाकून घेतलेली आहे, की जेणेकरून हे सगळे जे मसाले आहेत हे आपल्याला छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मसाल्यांमध्ये आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हळद. त्यानंतर आहे 1.5 चमचा लाल तिखट. माझ्याकडचं तिखट हे थोडं तिखट लागतं, त्यामुळे मी 1.5 चमचा घातलेला आहे. आणि त्यानंतर आहे गरम मसाला. त्याऐवजी तुम्ही मालवणी मसाला टाकलात तरीसुद्धा चालेल. जे तिखट आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आहे इथे धने पावडर, ही सुद्धा आपल्याला इथे 1 चमचा टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जे प्रॉन्स स्वच्छ करून घेतलेलं होतं, या ठिकाणी मी लिंबूसुद्धा टाकून घेतलेला होता प्रॉन्समध्ये, कोळंबीमध्ये. तर इथे वेगळं कोकम वगैरे टाकण्याची काही एक गरज नाही आहे. आणि त्यानंतर हे जे कोळंबी आहे ही छानपैकी मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सगळे जे प्रॉन्स आहेत हे आपल्याला कोळंबी जी आहे ती मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. आणि आपल्याला थोडंच पाणी टाकून, जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकून ही जी कोळंबी आहे ही छानपैकी शिजवून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे मसाले आहे सगळे छानपैकी ह्या कोळंबीला लागले गेले पाहिजेत. आणि जवळपास आता आपण झाकण ठेवून हे जे कोळंबी आहे ते 15 ते 20 मिनटं आपण छानपैकी शिजवून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनटानंतर सुद्धा थोडंच पाणी आता आपण याचं इथे शिल्लक आपल्याला दिसतं आहे. आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची. आणि त्यानंतर हे पाणी जे आहे हे सगळं आपल्याला आता हळूहळू करून कमी करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता एक 5 ते 7 मिनटानंतर आपली ही कोळंबी फ्राय इथे बनून तयार आहे. चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बऱ्याच दिवसांनी आम्ही व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि आता पुढे असा प्रयत्न राहील की दरवेळेसच म्हणजे रोज व्हिडिओ टाकण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर्स देखील करा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.